नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 15वा याचे पठण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी. तयाते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ. सर्व कामना पुरवून, अंती दाविती सूरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणाशी भाषण न करीती, कौनाचे गृहा न जाती. दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ते आणि वन, दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयाते. यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18-20 दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालीतसे. अंतरी पटली खून, यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी, माता ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपाधना भक्त पालका. पाप तापानी दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरदस्त ठेविती, तात्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे चरणी मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुणे हसत कुटील जन तयाते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चयी. मग बसप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता. करी तसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करीन. करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता ग्रहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामीचरणी आसक्त. जनापवादान भीती, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. घरी बसप्पाची चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची.
तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्निसमान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुण्या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या निघाले, सत्वर ग्रामा माझे आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी. माता ठेवी स्वामीचरणी, प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जाव त्या सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेले ग्रहासी. वर्तमान सांगता कांतेशी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची, वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असा तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य, ज्याचे दर्शने निरसोन. जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र. मन करून या स्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थनाथाय नमः.